नक्की काय तुमची एकंदरीत मागणी आहे आणि काय तुमच्यावरती अन्याय झाला? दोंदे गावामध्ये आमची मोठी जागा आहे, शेजारी वाडा आहे आणि मोठी जागा मोकळी पडलेली असल्यामुळे पूर्वजांकडनं त्यावेळेस 4 खोल्यांसाठी शाळेसाठी ती जागा तोंडी सांगण्यात आलं की शाळा बांधा, आमची त्याला काही हरकत नव्हती। त्याच्यानंतर इतर जी जागा आहे आमची ती कागदोपत्री जिल्हा परिषद वर्ग करण्यात आली, त्यासाठी आम्ही कुठलेही लेखी बक्षीसपत्र किंवा कागदपत्र कुठलंही दिलं नाही, पण आमच्या परस्पर हे झालं। आमचा वावर किती आहे, आमची शाळेला कुठल्याही प्रकारची हरकत नसताना आज आमच्यावर अन्याय होते, आमचे वहिवाट बंद केली जाते, त्यानंतर तिथं एक मोठं कंपाऊंड बांधलं जाते आणि जी पूर्वीची शाळा आहे तिला वाढीव शाळा करून आमचा रस्ता बंद केला जातोय। तर तो आमचं म्हणणं आहे की आमची वहिवाट बंद होऊ नये, आमची जी जागा शाळेला काही प्रमाणात दिलेली आहे ती आम्ही द्यायला तयार आहे, परंतु आमचा रस्ता अबाधित राहावा, आमची वहिवाट तिथे आम्हाला करता यावी आणि आमच्यावर अन्याय होऊ नये। जुनं जे कागदपत्र जे आहे ते चुकीच्या पद्धतीने वापरलं गेलं तर ते आता परत पूर्वीसारखं आमच्या नावावर व्हावं आणि आमच्याकडनं तसं लिखी घ्यावं शाळेसाठी आम्ही द्यायला तयार आहे, परंतु आमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये आणि जे आतापर्यंत या गोष्टी घडतात, जो अन्याय होतोय तर त्यासाठी कुठेतरी आम्हाला सहकार्य व्हावे अशी आमची माफक अपेक्षा आहे। कोणत्या गावचा विषय आहे म्हणजे कुठली कोणती शाळा आहे काय? हा विषय हा दोंदे गावचा विषय आहे आणि दोंदे गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा हा विषय आहे। प्राथमिक शाळेसाठी आम्ही जागा दिलेली होती, परंतु त्या जागेचा वापर जो आहे तो फक्त शाळेसाठी न करता इतर बांधकामांसाठी गावकऱ्यांनी केला आणि पोस्ट ऑफिस किंवा बाजारकडे त्या जागेमध्ये बांधली। आमची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही आणि आज आमची जागा असून सुद्धा आमची अडवणूक केली जाते, आमच्यासाठीचा जो रस्ता सोडला जात नाही आणि जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची कुठलीही परवानगी नसताना ज्या 4 शाळेच्या खोल्या होत्या त्यापेक्षा वाढीव इस्टिमेट खाजगीरित्या तयार केलं गेलं आणि खाजगी फंड आणून त्याच्यावर ते काम चालू करण्यात येत आहे। तर त्यासाठी आम्ही 3 ते 4 वेळा हे काम अडवण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला दमदाटी केली जाते आणि प्रशासनाकडनं कुठलंही सहकार्य आम्हाला होत नाही। ते सहकार्य व्हावं, आमचा रस्ता अडू नये आणि आम्हाला रस्ता काढून द्यावा अशी आमची माफक अपेक्षा आहे। तिथे शाळा केली जाते, मात्र तुमच्या शाळेसाठी काही विरोध आहे का आणि काय तुमची मागणी आहे एकंदरीत? म्हणजे तिथं जी शाळा केली जात आहे ती जी पूर्वापार जी शाळा बांधकाम होतं ती जी जुनी झालेली शाळा बांधली त्याच जागेवर जर बांधकाम झालं तर आमचा कुठलाही त्या शाळेला विरोध नाहीये, परंतु हे वाढीव बांधकाम करून आमचा रस्ता अडवला जातोय तर त्या रस्त्याला आमचा विरोध आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचे बांधकाम जे आहे आमच्या परवानगी विना ही बांधकामं केली जातात आणि खोट्या पद्धतीने जे आमचं रेकॉर्ड लपवलं जातं त्याच्यानंतर अन्याय केला जातो, हा दूर व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। शाळा पडल्यानंतर ग्रामपंचायत नवीन इमारतीसाठी काय प्रस्ताव केला काय मागणी केली आहे का, म्हणजे परवानगी घेतली का? शाळा पाडण्याची परवानगी घेतलेली आहे असं शाळा व्यवस्थापन समिती सांगते, त्याच्यानंतर त्यांनी कुठलीही परवानगी न घेता काम चालू केलं, या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या, परंतु आम्ही जिल्हा परिषदला गेलो पुण्यामध्ये, तिथे आम्हाला असं समजलं की त्या कामासाठी नवीन प्रस्तावच आलेला नाही, त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची त्या शाळा बांधकामासाठी परवानगी दिलेली नाही। म्हणजे शाळा ज्या जागी पूर्वी होती त्या जागी बांधण्यासाठी तुमची काहीच अडचण नाही? पूर्वी ज्या ठिकाणी शाळेच्या 4 खोल्या होत्या त्याच ठिकाणी बांधायला आमची कुठलीही अडचण नाही, त्यासाठी आम्ही सहकार्य करतो। तर आमच्या जागा आतमध्ये अडकलेली आहे, आमच्यावर हा अन्याय आहे आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आम्हाला कुठल्याही पातळीवर प्रयत्न करावा लागले तर ते आम्ही करणार। वेळेला आत्मदहन किंवा उपोषण जर आम्हाला करायची पाळी आली तर ते आम्ही करणार। कुठलंही साहित्य त्यांच्याकडनं आलं JCP किंवा इतर शाळा बांधणीसाठी तर आम्ही त्याच्या पुढे जाणार। कुठलंही नुकसान झालं तर त्यासाठी जबाबदार प्रशासन राहील किंवा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहील।